कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पप्पी, तुझं लग्न कसं करायचं ना, ह्याच्यासाठी माझ्याकडे एक चांगली आयडिया आहे। पप्पा, मला आयडिया नको, मला सूर्या पाहिजे। मला माहित आहे ग, तुझं सूर्यावर किती प्रेम आहे ते। जसं मीरानं कृष्णाला आयुष्यभर आपला नवरा मानला ना, तसं तू सूर्याला नवरा मानतेस। तुमचं लग्न जरी झालं नसलं ना, तरी मनातल्या मनात सूर्याबरोबर तू संसार मांडलायस। सगळं माहित आहे ग मला, सगळं माहित आहे। पप्पा, हे तुम्ही सूर्याला सांगा ना। अगं कसं सांगू, तू सांगितलेस ना। पप्पा, सगळं माहित आहे ग मला। पप्पे, मी काय म्हणतो, तुझ्या लग्नासाठी आपण स्वयंवर ठेवूया का? पप्पा, मी कुठली राजकुमारी आहे का माझ्यासाठी स्वयंवर मांडायला? हो आहेस, तू माझी राजकुमारी आहेस, राजकुमारी। हो ना, मग मी मागेल ते द्याल मला? मला माहित आहे ग तू काय मागणार। तुला सूर्या पाहिजे ना? माझ्यासाठी सूर्याशिवाय दुसरं कोण योग्य आहे का पप्पा? तुम्हीच सांगा। अजिबात नाही। पप्पा, मी त्याला आवडत नाही हो, तुम्हाला भाव पण देत नाही। मी समजवीन त्याला। पप्पा, उगाच माझी समजूत नका काढू। बाळा, मी मनापासून बोलतोय ग, आणि आजपर्यंत तू काय मागितलेस मला? तुला आई नाही तर तू माझी आई झालीस, माझं मन सांभाळलंस, मला जे काय हवाय नकोय ते सगळं बघितलंस, आणि आज काही तुला पाहिजे ही बघायची वेळ आल्यानंतर मी असं मागं हटेन? अगं तू मागून काय मागितलंयस? फक्त सूर्याशी लग्न। मी आता शंकरदाजींच्याकडे जातो आणि तुझ्या आणि सूर्याच्या लग्नाचं वचन घेतो। पप्पा, तुम्ही खरंच असं करणार? पण बाळा, एका अटीवर। सांगा, काय अट आहे तुमची? तू माझी राजकुमार आहेस, रडायचं नाही। नाही रडत, नाही रडत। दादा, काय झालं? असं सगळ्यांपासून लांब का आणलं मला? भागे, तिकडं सत्यजितच्या हळद चालू होईल। हा, मग काय, त्याच्या अंगाची उष्टी हळद तिकडं तुझा लावायला येणार ना? हो, ती तर येणारच। अगं पण ती तुझा नाही लावून घ्यायची। मग तिने तसं डॅडींना सांगावं, म्हणजे सगळेच प्रॉब्लेम संपतील। तू का टेन्शन घेतोय? कारण मी तुझ्याला वचन दिलं, सत्यजितची हळद आहे ना, तिला नाही लागणार म्हणून। हे बघ, आपल्या हळद बदलायला लागणार। अशी कशी बदलणार? कुणाला कळालं तर? कुणी बघितलं तर? अगं नाही कोणाला कळणार, माझ्याकडे एक आयडिया आहे। काय? पण तुझं नेम चुकलं तर? भागे, सूर्याचा नेम आहे, चुकत नसतो। बघतो आता। हळद लागली, 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 हळद लागली। सत्या, आता तुझ्या अंगाची उष्टी हळद आपल्याला नवरीला पाठवायची आहे। पाठव। माझ्या रंगात आतापासूनच तिला रंगून जाऊन दे।
नवऱ्या मुलाच्या अंगाची उष्टी हळद आता नवरीला नेऊन द्या आणि तिला म्हणून लावायची ताबडतोब. हळद लागली 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 आज हळद लागली. अहो छत्री काका काय झाली? कुठल्या तरी बियाण्यानं बॉल मारला. ही लग्नात आणली पोरं ना खरंच उपलाग असतात बघा. कधी कुठं काय खेळावं ना कळतच नाही यांना. मी बघितलं ना तुम्हाला बॉल लागले ना पळून गेले बघा. फक्त हळद सगळी सांडली ना. ही नवरदेवाची उष्टी हळद दिसते. हो तर काय केलं हो तुम्ही? अशी कशी सांडली? आता तुझं कुठल्या लावणार ते जाऊ दे. डॅडीला काय सांगणार तुम्ही? आणि सत्यजितरावांना काय सांगणार? हो नाही नाही त्यांना काही कळतं कामा नाही. अहो त्यांना कळलं तर तुम्ही घरातनं बंदुका निघत्याल. आणि तुमच्यासाठी एकच गोळी बास आहे. त्यांना काही कळतं कामा नाही. सूर्या काहीतरी कर बाबा. हा बागे मुद्दाम केलंय का असं बोलतात? छत्री काका तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना. बागे जा हळद आणि पाण्यात. पण आता दुसरी हळद काय करायची? कुठं आणायची? तुम्हाला तुमचा जीव प्यारा आहे ना. हो तुम्ही टेन्शन घेऊ नका. एक काम करा, ही हळद जी सांडले ना जावा साफ करून या जावा. हो झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.